बोगस पीक विमा लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सोडून कृषी मंत्री खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत असतात असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करताय का अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। तर शेतकरी देशाचा पोशिंदा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांबाबत उपकाराची भाषा करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा अजित पवारांनी आता राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली आहे। आता मला असं वाटतं या सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतं तर हे उपकार करत नाही सरकार 1 रुपयात विमा देतं तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं, सगळ्या गोष्टी चालतात। आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं। आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी। शेतकऱ्यांना अशा पद्धतीने हिणवणारं सरकार वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे। मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे, या देशाचा मालक आहे। आपला घाम गाळून तो आपल्या ताटात पोळी भात वरण आणतो, आपलं पोट भरतो स्वतः उपाशी राहून, आणि त्याला भिकारी म्हणण्याची तुमची हिंमत कशी होते? अजित दादा, तुमच्या मंत्रिमंडळात कसे कसे लोक आहे याची तुम्ही आता काळजी घेतली पाहिजे। अशा लोकांकडनं राजीनामे घेतले पाहिजे, पहिले घरी पाठवलं पाहिजे।